आता आमचं 31 तारखेला पेपर आहेत आणि इथं सगळेजण उगं बसलेत. राम राम तुम्हा सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर मी काढू आलो माझं कॉलेज लाईफ दाखवूया म्हणून. मी कॉलेजमध्ये कसं राहतो आणि काय काय करतो. आणि आमचे आता एक्झाम पण चालू आहेत, तर एक्झाममध्ये पण जरा जास्तच गडबडी असल्यासारखं पण राहते, जरा वाचा म्हणून. तर ते आज कॉलेजमध्ये पण मी काय काय करतो आणि आजचा दिवस माझं कसं जाणार आहे ते वालं दाखवूया म्हणून काढू आलो आज. आणि मी आलो रोजच्या सारखंच, माझं रोजचंच काम आहे. म्हैशांना चारा पाणी करायसाठी यावंच लागतंय म्हणा, आणि ते वालं तर करायसाठी यावंच लागतंय. आणि आमचं हे काल चांगलं पाऊस पडलं होतं, तर चांगलं दिसू लागलं आता सगळं हिरवं. आणि आता जरा मी म्हैशांना चारा कतरतो, इथं आणून ठेवतो मम्मी घालायसाठी चारा. आणि आणून ठेवून नंतरला जरा घरला जातो, घरला जाऊन आंघोळ करतो. आता मी इथं म्हैशांसाठी चारा आणून पण ठेवलो आणि इथं म्हैशांना चारा पण घातलो. आता बस जरा घरला जातो, घरला जाऊन जरा आंघोळ करून पूजा करून मारुतीच्या मंदिरला पण जाऊन येतो. तिथं तर जरा जास्त गडबडी राहते म्हणून आताच बोलू लागलो. मी आता आलो मी शेतावरून येऊन पूजा करून आणि मंदिरला पण जाऊन आलो. आता बस तयार होतो, तयार होऊन कॉलेजसाठी निघतो. आता कॉलेजला पण नाही, पहिले हॉस्टेलला जातो. मी आता आलो हॉस्टेलला येऊन बसलो आणि थोडासा फोन बघत बसलो. आणि आता बस आता 9:30 वाजल्यात आणि 10 वाजल्यानंतरला कॉलेजसाठी निघतो. आता मी कॉलेजला आलो आणि कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये तर कोण पण यात सगळेजण बाहेर आहेत. आणि आता बस काय करतो, प्रेयर करतो आणि परत इथं प्रॅक्टिस करत येत बसतो. आता आमचं 31 तारखेला पेपर आहेत आणि इथं सगळेजण उगं बसलेत. सगळेजण फोन मध्ये लागल्यात. आता बस हॉस्टेलला येऊन आता जेवलो भाजी आणि परत येऊन इथंच करत बसतो. मी तर आज हाफ डे करू लागलो. बघूया आता पुढे काय होतं. हे वाले सगळं उगं बसू लागल्यात आणि पेपर पण आहेत. पेपराचं काय टेन्शनच नाही घेऊ लागले सगळे. मी हॉस्टेलमध्ये तर जेवण आता कॉलेजला आलो होतो आणि हे इथं टाइमपास करू लागले. ते बस सगळेचे सगळे टाइमपास करू लागले ते कॉलेजमध्ये. आता बस 4 वाजेपर्यंत इथं बसतो आणि नंतरला 4 वाजल्यानंतरला शेताला निघतो. आम्ही इथं क्लासरूममध्ये बसलो होतो आणि इथं आता बाहेर पाऊस चालू होलं एकदम दाबून. पाणी पण थोडं थांबल्यासारखं होलंय. आता हे पाऊस थांबल्यानंतरला आणि 4 वाजल्यानंतरला जाता होता घरला. मी आता आलो कॉलेजवरून शेताला आणि मी पाऊस पडत होता ना, तर इथं येऊन बघलालो. हे साळी पेरलो होतं ना आम्ही, पोरं असं कुठं मग तिथं पाणी थांबलेलं आहे. कट्टे पण पुरे ओले होऊन गेल्यात. आणि आता बस हे जो आमच्या म्हैशा आहेत ना, त्यांना चारा ते कतरून आणून घालतो आणि कोणचं तर काम आहे का बघतो आणि तेव्हाच दाखवत राहतो तुम्हाला. आज मी कॉलेजवरून शेताला गेलो होतो ना, तर तिकडं झोपलो होतो मी गेल्यानंतरला. आणि येता पुरा भिजलो, पुरा पाऊस निघालाय म्हणून. आणि आता बस थोडंसं कपडे काढून चेंज करून आणि बघू आता काय काय आहे दाखवासारखं. अजून वाटू लागलं नाही की आता काय पण दाखवासारखं राहते म्हणून, तरी पण बघूया, दाखवायची कोशिश करतो तुम्ही काय तर. मी ना आता शेतावरून आल्यानंतरला तर जास्त भिजलो होतो, तर फ्रेश होऊन बसलो जरासं. मी फोन बघत होतो तर आठवण आलं, मी ना माझं ब्लॉग बनवलं होतं, माय फर्स्ट ब्लॉग. आणि तेव्हाला ना लगभग मी केवढे अटेम्प्ट घेतलो होतो, कितीदा रेकॉर्ड केल्यानंतरला एक व्हिडिओ चांगली बनली होती. तेव्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा लगभग एवढे किती
15-16दा मी ट्राय केलो होतो. त्याच्यानंतरला एक व्हिडिओ चांगली बनली होती माझी. तर हे वाला एक दाखवायचं होतं आणि तसंच जरा तुमचे सपोर्ट पण पाहिजे होती. तो थोडं सपोर्ट पण नाही भेटू लागलं म्हणा. मी ब्लॉग घातलो होतो माझा फर्स्ट ब्लॉग, त्याच्यावरती पण तेवढं चांगलं रिस्पॉन्स तर नाही भेटलं. लगभग 15 व्ह्यूज पण नाही आले आज. तर आज जरा तुम्ही सपोर्ट करा. आणि आता थोडस मी बघतो, आता थोडस फोन बघतो आणि थोडस एक्सरसाइज करत बसतो. बघूया आता, बघूया. एक्सरसाइज तर दाखवू नाही शकत ते, तर बघूया. बस नॉर्मलच करतो मी, जसं दंडवत, नाहीतर पुशअप, नाहीतर काय तर असं जो बॉडीला चांगलं ठेवायची कोशिश करते ना, तसं सगळं करतो मी ना. आता एक्सरसाइज तर करायचं होतं, करून पण थोडंसं उशीर होलं आणि मी जेवून पण घेतलो. आता बस झोपायचं आहे. काय पण काय अडासारखं नाही याचं, आणि एक्सरसाइज तर नॉर्मलच करतो म्हणून मी काढलो पण नाही ते. आता बस डायरेक्ट एडिटिंग करतो आणि झोपतो. तर आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि शेअर तर जरा जास्तच करा, तुमची सपोर्टची गरज आहे. आणि कोण पण सपोर्ट करू नाही लागले तेवढं, तर थोडंसं सपोर्ट करा. आणि केवढं होलं तेवढं मी व्हिडिओ काढायची कोशिश केलो कॉलेजमध्ये. आता केवढं होलं तेवढंच काढलो. तर आजच्यासाठी एवढंच.